मंडळी, समाजाचे कोणतेही नियम न पाळणारे मोरे कुटुंब निघालेत कुत्रा पाळायला. बघूया त्यांच्यासोबत तिथे काय होतंय ते. पप्पानू, अरे कुत्रे टकले असतात काय? वासाडे, हा कुत्रा आहे. कुत्रा दिसतोय, तो कुत्रा विकणार आहे. हो काय? नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. जरा वाला काबरा वाला तरी वाला वाला. हा 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 शेपूट आहे, तिचं शेपूट दिसत. काय बोलताय तुम्ही? अहो, हा तुम्हाला कुत्रा म्हणाला काय? हो, मला सांगा, कुत्रा कधी टकलो असतो? काही बोलताय का हो? अरे ते अल्बम दाखवून कुत्रा विकणार ती आहे. हा. तुम्ही कुत्रा विकताव ना? हो हो हो. अर्धा किलो कसा द्याला? अरे काय बोलताय तुम्ही? मी काय मटण विकणारा वाटलो का तुम्हाला? मी बोकड्या नाही, कुत्रा विकतो, कुत्रा. गंमत केली हो. आजकाल ना अख्ख्या जगातला विनोद नष्ट व्हायला लागला. त्याच्यामुळे ना आमच्यासारख्या ह्युमरवाल्यांचं जगणं कठीण झालेलं आहे. कामाचे बोला. कुत्रा, आम्हाला कुत्रा घ्यायचा आहे. कुत्रा कुत्रा या 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 बसा ना, बस बस या 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 या. तुमच्याकडे इथे कुत्रे विकत मिळतात. हो हो हो. पण मग हे MSJ पेट असं का लिहला? MSJP तो पेट चल रहा है ना सबका आजकल. अरे तुम्ही बाय ना बाटोड बोलता छावरा या वयात सुद्धा चिरू 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 जीप चालते त्याची. नाही तर काय, त्याचा पण वसाडे तुझा पण त्याच्यावरच चाललेला आहे ना. आणि त्याला बोलतोस जा दे जा दे. बरं, बाय द वे, माय सेल्फ कातील प्रभाकर मोरे. कातील? आणि ही माझी गरम पत्नी रसिका. आजी गरम पत्नी रसिका. ऐक ना, गरम पत्नी नाही हो, दरम पत्नी असते ना, दरम पत्नी. नाही, गरम पत्नी. बघावं तेव्हा हिचं डोकं ना गरम असं का? बापरे, कठीण आहे, कठीण आहे. म्हणजे आजकाल विनोद संबंध पण फार कठीण झाले. कठीण आहे, त्याच्यामुळे आमच्यासारख्या ह्युमरवाल्यांना जगणं कठीण झालेलं आहे बाबा. राहू दे आता, सगळ्या काय आपल्या हातात नाही. अरे ते आहेच काय कामाचे बोला. आणि हा आमचा पाळीव पोरगा दत्तू. अरे मुलाला कोण पाळीव म्हणतो? आम्ही म्हणतो. का बरं? मी कोण आहे त्याचा पालक. पालक ज्याला पालतो त्याला काय म्हणतात? पाळीव. हा, म्हणजे पाळीव. मी पाळीव म्हणतो, पण बाकी सगळे गावातले लोक ह्याला रानटी बोलतात. रानटी? बघा बघा, थोबडे का बघा, त्याच्या वसाड्याच्या आग लागली त्या तोंडाला. ती तुम्हाला सांगतो, हिच्या पोटात होता ना तेव्हा हिला पेटाने लिव्हर खायचे डोहाळे लागले होते. बापरे. तेव्हाच मी ओळखला होता, हा वसाडा रानटी नाही तर बेवडा होणार. आपला तोंड दिला म्हणून बडबड बडबड, ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. दादा आमका ना एक छानसं बरस असं कुत्र घेऊचं. नाही नाही ताई, तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आलेले आहे ना. हे बघा, कुत्र्याच्या आहे ना विविध जाती असतात. तर तुम्हाला कुठल्या जातीचा कुत्रा हवा आहे? हो, आम्ही जातपात मानत आहे. माणूस किला लागलेला कलंक ही जात, दंगल आणि जाळपोळ करण्यासाठी घातलेला घाट आहे ना, ती ही जात. जन्मापासून चिकटते आणि मरेपर्यंत जात नाही ना, ती ही जात. बापरे. काय काय कळलं ना तुम्हाला? हो हो. ह्याच्या पुढे ह्याच्यावर तुम्ही सांभाळून बोलायचं काय. ह्याच्यातलं जे सामाजिक भान आहे ना, ते इडलीच्या पिठासारखा असा फलफलत आहे का नाही, कुकर मधनं बाहेर आलेला आहे. सामाजिक भान त्याचं. बरोबर बोलतोय तो, पण तो जे काय बोलतोय ना त्याच्या वयाला थोबड्याला बिलकुल सूट होत नाहीये. अरे तुम बाहेर चिल्लम तोंड्या, मी त्या जातींबद्दल नाही बोलत रे. मी कुत्र्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात ना त्याच्याबद्दल बोलतोय. अच्छा, प्रजातीबद्दल. प्रजाती म्हणजे जातीबद्दल. म्हणजे कुत्र्यांचे ना वेगवेगळे असे ब्रीड असतात. म्हणजे या ना इकडे, या ना इकडे, या ना. बघून घ्या. हे बघा, हा जो आहे ना हा जर्मन शेपर्ड आहे. अच्छा अच्छा. आता हा लॅब्राडॉर आहे. आता हा पामेरियन, हा पग. अच्छा अच्छा. बापरे, एवढ्या जाती असतात. ते जर्मन वरनं काय बोललास? जर्मन शेफर्ड जगातल्या हुशार कुत्र्यांपैकी एक कुत्रा आहे तो. हो काय? हो काका, मग मी त्याला परीक्षेला घेऊन गेलो तर मला उत्तर सांगेल काय तो? अरे वासाड्या, तो उत्तर सांगेल, पण मला लिहिता येईल? त्याची भाषा वेगळी, तुझी भाषा वेगळी. तो जर्मन मध्ये उत्तर सांगेल, तुला लिहिता येणार आहे? तुला एक तर दोनच भाषा येतात. तुझी एक भाषा वाढवली की बॉम्बा मारतोस, मला नाही शिकायचा, मला नाही शिकायचा. साडी पडली. तुम्ही एक काम करा, ह्याला विका.
नाही. इथं विका ह्याला विका आमचा मला ह्याचा उपयोगच नाही. ऐका विका त्याला शेपूट लावा पाहिजे इथं विका झाला त्याच्यावर राग काढून चालू बसा इथं काय? कडे बसा उगाच आपला बडबड बडबड. हो दादा यांच्याकडे लक्ष देऊ ना. अजून सांगा ना, अजून कुठले कुठले अजून कुत्रे म्हणजे आहेत? अल्सेशियन आहे, आणि बुलडॉग आहे, हस्की आहे. अच्छा तर सायबेरियन हस्की हा जो कुत्रा आहे ना, तो थंड प्रदेशात राहणारा कुत्रा असतो. वा होय काय हा, म्हणजे त्याला जर आपल्याकडे पाळायचं असेल ना, तर त्याला 24 तास एसी मध्ये ठेवावं लागतं. हो काय हा हा, पण आमच्याकडे एसी हे. नाही. आम्ही त्याला 24 तास फ्रीज मध्ये ठेवलं तर चालेल काय? मरेल ना तो. तुझ्या सासूच्या नवऱ्याने ठेवला होता कुत्रा फ्रीज मध्ये. सासूचा नवरा. नात्यांबद्दल तुम्ही काही बोलू नका. हल्ली नात्यांची संकल्पना आहे ना, ती खूप रेअर होत चालली. खूप बदल झालेले त्याच्यात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून डिवोर्स थोबडं बंद कर रे, थोबाड तोंड्या. हा डोक्यात जातोय. नाही बरोबर आहे ते. नाही म्हणजे तो बोलतोय ते महत्वाचे आहे, पण तो बोलतोय म्हणून डोक्यात जातोय. काय ते? तू- बापरे. दत्त, होय. काय बाहेरचं खाऊन येलस काय? नाही त्याच्याबरोबर ते तुम्ही त्याच्याकडे लक्ष अजिबात देऊ नको हा. मला सांगा कुठलं अजून कुठलं कुत्र आहे तुमच्याकडे? अजून आता तुम्हाला जर सांगायचं हा. लॅब्राडॉर आहे, आणि पग आहे, आणि शिट्झू आहे. अच्छा नाही पण ह्या नावावर विनोद होईल असं मला वाटत नाही. ते हस्की का भस्की काय आहे तो? हस्की. हस्की बरं तो दूध देतो काय? दूध का बरं देईल कुत्रा? मग अंडी तरी द्याल? अरे अरे नाही ना ओ. अंडी नाही देत. कुत्रा आहे ना, म्हणजे अंडी देणं हे कामाचं नाही कुत्र्याचं. कुत्रा पिल्ल देतो, पिल्ल. मग अंडी कोण देता? कुत्रीण देता? अरे बापरे, काय सांगू गड्या. आता सांगितलं ना, अंडी देणं हे कुत्र्याचं काम नाहीये. हा, मग तो काळे मणी देतो काय? काळे मणी कुठला प्राणी देतो रे? बकरी देतो ना. काळे मणी त्या लेंड्या असतात, लेंड्या. त्या लेंड्या असतात त्या. हा. पण मग सांगा, मग तो कुत्रा लोकर देता? लोकर द्यायला ती का मेंढी आहे का हो? नाही. नाही, काय उपयोग नाही मग कायच उपयोग नाही. या कुत्र्यांचा काय उपयोग नाही. काय ठेवून घ्या, काय घेऊन करायचं? खूप उपयोग आहे कुत्र्यांचे, खूप उपयोग आहे. सगळ्यात महत्वाचा उपयोग, कुत्रा लॉयल असतो. नाही तो लाख लॉयल असेल, मला थोडीच त्याच्याबरोबर अफेअर करायचंय. काय बोलता बाई तुम्ही? अरे कुठून आले रे तुम्ही माझ्या नशिबात? ऐका ना, लॉयल म्हणजे अफेअर करण्यासाठी नाही. मग? कुत्रा म्हणजे इमानदार असतो, त्या अर्थाने मी बोलतोय ना. अच्छा. इमानदार असतो, हुशार असतो, घराची राखण करतो तो. तेरी राखणी करतो. हा, हा. आमचा दत्तू पण घराची राखण करतो. असं का? तुम्हाला सांगतो 24 त्याला आम्ही अंगणात बसवतो खुर्ची टाकून, पण कोण पण ह्याला उचलून घेऊन देत नाही. काय हे किडनॅपरना लय चॉईसेस झालेले आहेत. त्यांना कधीतरी सांगतो ह्याला उचलून द्या, पण नाही वासाडे नेत. लय बोलतास लय बोलतो? सुरू बोलतास. गप बसा. काय गप बसा? पोरगं आहे स्वतःचं पोटचं आपलं बोलत सुटलं. तुमका सांगता यांच्याकडे एक मोठं कुत्र घेतलं आणि टाका शिकवतले. दत्तूक बोललास तर की हडे येऊन ढास मारणार. ए, मारू दे डास. मी पण काही कमी नाही आहे. मी पण त्याला शिकवणार आहे. काय? याला उचल आणि जंगलात येऊन सोड, परत आणू नको. हो काय? मग मी पण त्याला शिकवणार काय आहे. शिकवणार मी आहे? पीजे मारा नाही, तुमचा पावता लचका काढला तर बघा. आवाचा लचका. तुझ्या बापाची बेकरी आहे? जाऊ द्या. बेकरी हा. किती हानिकारक प्रोडक्ट आहेत माहितीये का त्याच्यामध्ये? बेकरी. विटॅमिन डी मिळत नाही, माणसाला विटॅमिन सी मिळत नाहीये. मुलं कुपोषित का होत आहेत? काय होत आहेत? आपल्या सगळ्यांचा कल चाललाय जंक फूड कडे. जंक फूड खातोय, पण पालेभाज्या कोणी खातच नाही. अरे कुठला झोन पकडलाय तू हा? तुझे हे काय चालू आहे? ए भो, मी भोभो बद्दल बोलतोय. भोबो भोबो काय करणार रे? भोबो लहान असस काय? तो एवढा मोठा भोबो कुत्रा वाला तर तोंडान. कुत्र्याबद्दल बोलत होतो. कुत्र्याबद्दल काय सांगू? कुत्रे खूप हुशार असतात बुवा. हा, हा, हा. आता प्रसादोकांची ती मस्करा हा. किती हुशार आहे. आमच्याकडून नेली आहे त्यांनी. अरे, तुमच्याकडनं घेतली नाही? हा. मग ते मस्करी करतात ते कुठून घेतली नाही त्यांनी? ती जन्मजात आहे त्यांची. बोलू द्या ना कुत्र्यांना. नाही, नाही, सांग, कुत्र्याबद्दल काय सांग. आणखी काय का कुत्रे एवढे हुशार असतात ना, की ते नुसत्या वासावरून बॉम्ब शोधू शकतात. काय सांगतं? गुन्हेगार ओळखू शकतात ते. हो काय? हो. म्हणजे ते वासाने सगळं शोधू शकतात. हो. मग माझ्या जांभळ्या चडीचा वाद घेतल्यावर नारंगी चडी शोधून देतील काय? त्याला तेवढंच काम आहे, चड्ड्या शोधायच्या. काय तुम्ही पण, अरे किती गोंडाची जीव असतात, किती असा टुटू कुटू अशा गुंबू गुंबू असतात. त्याला असं जवळ घेऊन ओंजारावं वाटतं, असं करावं वाटतं. नाही काय? तुम्ही कामावरून घरी आले की तो खुश होतो, असा शेपूट हलवून नाचतो तुमच्या समोर. त्याच्यावरून नाचतो? मग पण मी कामावर जातच नाही. माझ्या समोर कसं काय नाचणार? संपलं. हा, या जात असतील मग कामावर. नाही मी नाही, मी उगरिणी आहे. कोण आहे? उगरिणी गृहिणी असतात ते, गृहिणी.
तेच. उघडली काय आहे अरे बाप हा तरी शाळेवरून आला तर नाचेल तो असा असा नाही नाही मला शाळेतून काढलेलं आहे का बरं? शालेय शिक्षण आहे ना हे व्यवहारिक जीवनामध्ये ना काय फायद्याचं नाही. म्हणजे माझं ठाम मत आहे त्याबद्दल की त्याचा काहीच वापर होत नाही, काही उपयोग होत नाही आपल्याला. खूप त्या जगामध्ये ना खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप समस्या आहेत, पण याचं प्राय बघा, शालेय शिक्षण आणि जगण्यातलं शिक्षण याच्यामध्ये खूप विसंगती आहे, खूप विसंगती आहे. म्हणजे बघा आता मला सांगा, मराठी शाळा बंद होतात, कमी होत चालल्या, त्याच्यामुळे मुळात मराठी शिकणारी मुलं शाळेत जात नाहीयेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण मराठीचा आग्रह करतोय, बरोबर. मुलं शाळेत जात नाही पण मराठीचा आग्रह आग्रह करतो. करतो, खरं. शाळा कमी होत चालल्यात, काय करते याचं? काय करतात? उगा मुगा राहायचं काय घेशील काही काला काय खाऊ घातलं याला काय नाही, काय कळत असं नाही. काबर बोलतोय हा काय बरं आज झालं. वेगळा आहे. मला दुसरा कुठला कुत्रा म्हणजे हवाय काय हा म्हणजे तुमच्याकडे तो कुठला मागाशी म्हटलं लबाबदार कुत्रा लॅब्राडॉर हा हा तो जरा कुत्रा द्या. काय आहे मला ना प्रेमाची चिठ्ठी त्याच्या तोंडात देऊन ना परबिनीकडे पाठवायचा आहे. अरे कुत्रा कशाला चिठ्ठी घेऊन जाईल हो चिठ्ठी घेऊन पाठवायची असेल तर कबूतर पाळा कबूतर हा चालत कबूतर पाळू पण कबूतर दूध देईत काय अरे काय दूध 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 लावलं हो तुम्ही कबूतर कायला दूध देईल नाही. दूध पाहिजे असेल तर बकरी पाळा हो हा बकरी पाळू हा. म्हणजे चड्डी शोधून देईल काय? ते तर कुत्रा पण नाही देणार रे काय? त्यांच्याकडे काय नाही, माहिती? नाही. बरं, हे नाही. आम्हाला नाही पाळायचे, आम्हाला नको. अरे कुत्र्यांचे राहू दे. खूप उपयोग आहे खूप उपयोग आहे हा. म्हणजे कुत्रा तो राखण करतो बर. हुशार असतो ते तर झालंच पण एवढा प्रेमळ असतो ना तो आणि काम करतो असते का? आपले काम करतो म्हणजे तुम्ही बॉल फेकला ना हा बॉल असा फेकला तुम्ही हा. कुत्रा आणून देतो काय सांगताय हो. असा हा बॉल फेकला फेकतो हो. हा, ठीक आहे जा दत्तू घेऊन ये. तुझ्या बापाला सांग. असं कुत्रा तुमचा बोलतो असा बोलणारा कुत्रा असेल तर मला देऊन टाका. बोलणारा कुत्रा नसतो. पटकन देऊन टाका असेल तर बोल. अरे बोलणारा कुत्रा नसतो बोलणारा हवा असेल ना पोपट घ्या तुम्ही नाही नाही पोपट चालत पण पोपट दूध देईत काय अरे काय दूध 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 लावलं हो तुम्ही चिडू नका तेच, 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 तेच. नाही देत पोपट दूध मग पोपट माझी चड्डी शोधून देईल काय? तुझी चड्डी कशाला शोधेल तो त्या चड्डीवर चोचा मारेल फारत आणि तुला कायला पाहिजे रे चड्डी तू नागा फिर तुम्हाला चालेल? मला कशाला चालेल ऐका याला घेऊन जा. नाही जा ऐका, तुम्ही. तेवढं- पटकन अहो, निघा. आम्हाला कुत्रा पाहिजे म्हणून आम्ही आलेला आहे हा, ना. खरंच पाहिजे. ऐका ऐका एक बघा आमच्या घरात ऍडजस्ट होईल असा एखादा कुत्रा द्या ना मला. हा 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 म्हणजे काय? आपल्या कसं ऍडजस्ट होईल असा. छोटासा घर काय आहे ना ना आमचा. मोठा कुत्रा आहे ना तो ऍडजस्ट नाही होत बरोबर आहे मोठा नाही होईल हा नाही होत तो तर तुम्ही पप्पी घ्या ना त्याला न विचारता घेतली तो चिडणार नाही. ही चिडते केवढ्यान चिडते विचारा. चिडणार नाही तर काय चिडतलंय नाही तुमका सांगते किचन मध्ये काम करत असते येतात आणि करून निघून जात हो, 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 तेच. डोक्यावर फिरताना असा वाव! निघा. हे हाय तर निघ रे. निघ पटकन निघ तू अरे बाबा मग कुत्रा काय ठेवला बाई? चिड- पटकन निघा तुम्ही डोकं कुत्रा खराब घ्यायचं होतं. आता काय केलं होता बुकलो मी अच्छा. जा. नको नाही विकत कुत्रा. परत एकदा भुंगा मग जाऊया. वाव! कुठल्या जातीचा या निघ इथून. तू येता टाइमपास करायला वा 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 भन्नाट झाला परफॉर्मन्स. विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रसाद सर. मस्त विषय होता. सगळ्यात आधी मस्कराकडून थँक्यू. मला फार मस्त वाटलं तिचं नाव असं तुमच्या तोंडून ऐकताना. मस्त होता विषय आणि मस्त खुलवलात तुम्ही. दत्तू मी तुझ्या वतीने देवाकडे प्रार्थना करतो की तुझी चड्डी कधीच सापडू नये कारण तुझी चड्डी हरवल्यावर तू खूप वेगळा परफॉर्म करतो आणि ते खूप रंजक आणि ते खूप रंजक असतं. मोरे मस्त रसा मस्त. श्याम्या आजच्या तुझ्या ज्या काही काही रिॲक्शन्स होत्या फारच इंटरेस्टिंग होत्या. वंडरफुल.